काल घातलेलं शटर आमच्या आईसाहेबांनी रात्री काढायला लावली आणि उठल्या उठल्या थंड वाजली म्हणताना परत आणि घालायला लावली. गावकाच्या त्या आईसाहेबांनी व्यवस्थित पॅक करून घेतलं बघा आणि लागलंच आमच्या राणी सरकारांचा हातरून पण काढून घेतलं. नाश्त्याला बघा मस्तपैकी सकाळ सकाळी जिरा राईस केला आईसाहेबांना आणि गरम गरम आहे तर आईसाहेबांना म्हटलं आता तुम्ही ताव द्या. असल्या थंडीत सकाळ सकाळी भांडी धुवायला बसलं की नाही आईचं दूध आठवते. पण कसं आहे माहितीये का, परिस्थिती आपल्याला सगळं काही शिकवून, पण आपण परिस्थितीला कधी घाबरलोच नाही. आपला जगण्याचा फंडा एकच आहे, येईल त्या परिस्थितीला सामोरं जायचं आणि हसत जगायचं. घरातली सगळी कामावर रावल्याच थोडं काम होतं म्हणून त्याच्यावर गावात चाललेलो बघा. सगळ्यात आधी डेकोनवर गेलो आणि गिफ्ट द्यायचं होतं ते पॅकिंग करून घेतलं पहिला. त्यावरून आयजिम जवळ एक काम होतं तिकडे निघालो. तसं आपल्या इचलकरंजीत फिरायचं जरा जास्तच कमी झाली सोडा आई साहेबांच्या मुळे. आता तरी पण बारीक मध्ये इकडे तिकडे जायचं आपलं चालूच असते. आपल्याला काय गल्ली मोहागत रस्ता सगळं पाठ आहे त्यामुळे काही विषय नाही सोडा बोंबलं तिंडाला. त्यामुळे इचलकरंजीत कुठल्याही लोकेशनला जायचं असले की आम्ही 3.5 मिनिटात म्हणजे पोहोचतोय. त्यात काही विषयच नाही. इथलं पण काम आमचं बघा 5 मिनिटात म्हणजे आवरलो. आणि दुसरं एक काम होतं म्हणून गावात जायचं म्हटलं. महाराजांचं दर्शन घेऊन नुसतंच पुढे आलतो तेवढ्यात आहे की नाही गावा बाहेर पडले आणि काम सगळं झाले मिळणार. आडवा पाहिजे पावसानं घातल्या आहेच प्रत्येक सुट्टी नसते आपल्याकडे. अडचणींचा आपल्याकडे डोंगर आहे, डोंगर रोज नव्हे. पण मित्रांनो आपण अडचणीच्या डोक्यावर पाय देऊन उभा राहायचं, थाटात चालते म्हणायचं आणि आनंदात जगायचं.